चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आपणास माहिती असेल की मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि बघता बघता तर मार्गशीर्ष महिना संपत सुद्धा आलेला आहे। यंदा 2025 मध्ये 4 मार्गशीर्ष गुरुवार आले होते। मार्गशीर्ष गुरुवार प्रत्येक स्त्री पुरुष सांसारिक व्यक्ती आहे सोबत आहे, ज्या कुमारिका आहेत विधवा सगळ्या जणी अतिशय मनोभावे श्रद्धेने हे व्रत अतिशय मनापासून करत असतात, प्रत्येक गुरुवारी करत असतात मार्गशीर्ष महिन्यातल्या। आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा 2025 मध्ये 4 गुरुवार आले होते आणि आपल्याला माहिती आहे की शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं या व्रताचं। आता उद्या 18 डिसेंबर 2025 शेवटचा चौथा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे। आता या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे, कुठली योग्य वेळ आहे ज्या वेळेतच आपल्याला उद्यापन करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण उद्यापनाच्या वेळेस ज्या काही आपण कुमारिका किंवा सुवासिनी बोलवणार आहोत तर किती प्रमाणात बोलवायचे आहेत, किती संख्येने बोलवायचे आहेत। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ज्यावेळेस उद्यापन आपण करणार आहे तर उद्यापनाच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की आपण एखादी गोष्ट आपण त्या कुमारिका किंवा सुवासिनी देत असतो, मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक वस्तू जी आहे ती आपल्याला चुकूनही त्यांना द्यायची नाही आहे, कारण की त्याचे दोष नक्कीच तुम्हालाच लागू शकणार आहेत आणि जिला दिले तिला सुद्धा लागू शकतात। त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला योग्य उद्यापनाची पद्धत तुम्हाला कळणार आहे आणि सर्व शंका देखील तुमच्या दूर होणार आहेत। तर मंडळींनो, आता उद्या 18 डिसेंबर 2025 चौथा शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे। आपल्यास माहिती असेल की मार्गशीर्ष गुरुवार हा माता महालक्ष्मीचं व्रत करण्यासाठी अतिशय प्रभावी हा व्रत मानलं गेलेला आहे। पौराणिक पद्मपुराणापासूनच सांगितलं आहे की जो कोणी मनोभावे श्रद्धेने सांसारिक व्यक्ती असेल किंवा कुठलीही व्यक्ती असेल, जो कोणी ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचं व्रत करेल तो सदैव सुखी समाधानी ऐश्वर्य त्याच्याकडे नांदेल, तो सदैव समाधानी आणि आनंदी राहील असं त्या व्रतामध्ये सांगितलेलं आहे। त्या व्रताचं फळ देखील आपल्याला मिळत असतं। त्या व्यक्तीच्या घरामध्ये सदैव सुख समाधान धनधान्य हे भरभरून नांदत असतं आणि आर्थिक त्याची प्रगती उन्नती देखील भरपूर प्रमाणात होत असते। फक्त एकदा जर हे व्रत आपण करायला घेतलं, संकल्पयुक्त घेतलं करायला की ते नेहमी आपल्याला पाळायचंच असतं, आपल्याला ते मध्येच आपल्याला म्हणजे बंद करता येत नाही। हे व्रत आपल्याला सदैव प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत पूर्ण करावंच लागतं। आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपणास तुम्हाला सांगते किंवा आता यंदा 4 गुरुवार आले होते, उद्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे। तर आता उद्या मार्गशीर्ष गुरुवारी आपली जी काही उद्यापनाची पद्धत आहे ती तुम्हाला मी तर सांगणार आहेच, पण सोबतच तुम्हाला उद्यापनाची योग्य वेळ कुठली आहे ते तुम्हाला सुरुवातीला सांगते। आता उद्या आपण सकाळी कोणी सकाळी पूजा मांडणी करतं, कारण की जॉबला जायचं असतं, मग सकाळीच व्रतकथा वाचून घेतं किंवा फक्त पूजा मांडणी करतात, संध्याकाळी आले की कामावरून ते व्रताची कहाणी वाचणे, आरती नैवेद्य सर्व काही गोष्टी करतात। मोस्टली ज्या स्त्रिया आहेत त्या संध्याकाळीच पूजा दिवसभर मांडलेली असते, फक्त कहाणी आणि आरती नैवेद्य हे संध्याकाळी ते करत असतात। तसं सुद्धा चालतं, कोणी सकाळी केलं ते सुद्धा चालतं, पण आपल्याला उद्या उद्यापन करायचं आहे। शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे तर तो योग्य उद्यापनाची वेळ म्हणजे आपल्याला संध्याकाळी जर तुम्हाला माता महालक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते प्रदोष काळ म्हणजे, तर त्या काळातच तुम्ही जर उद्यापन केलं उद्या तर अतिशय उत्तम ठरणार आहे, कारण की माता महालक्ष्मी सुद्धा आगमन घरामध्ये होईल आणि तुमच्या घरामध्ये सुवासिनी कुमारिका त्या माता महालक्ष्मी स्वरूपातल्या तुमच्या घरामध्ये येतील आणि त्यांचं तुम्ही मस्त म्हणजे छानपैकी तुम्ही त्यांचं आदरातिथ्य करताल, त्यांना हळदी कुंकू जे काही तुम्ही त्यांना प्रसाद असेल किंवा जेवण असेल ते तुम्ही देणार आहात। त्यामुळे एकंदरीत काय होईल, माता महालक्ष्मीचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला त्या टायमिंगला मिळू शकतो। फक्त कसं असतं, सकाळी जर आपण उद्यापन करायला घेतलं तर ठीक आहे करू शकता, पण तसं कसं होईल, खूप गडबड होते, सकाळी खूप कामं असतात आपल्याला, कितीही लवकर उठा काही करा, मुलांचं शाळा आहे, मिस्टरांचा जॉब आहे, टिफिन आहे, घरातली काम आहे, धावपळ होते आणि त्यातल्या त्यात बायका जे येणाऱ्या असतात त्या सुद्धा टायमिंगला येणार नाही, कारण की त्यांना सुद्धा त्यांच्या घरात सकाळची कामं असतात। म्हणून सकाळच्या गडबडीमध्ये उद्यापन करू नका। एवढं छान आपण मनापासून 4 गुरुवारचं व्रत मनापासून केलेलं आहे महिनाभर आपण, आणि नक्कीच उद्यापन जे आहे ते योग्य पद्धतीने झालं ना तर आपल्यालाही छान वाटतं, समाधान वाटतं आणि माता महालक्ष्मी देखील आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो। त्यामुळे सकाळी उद्यापन करू नका, भर दुपारी सुद्धा उद्यापन करायचं नाही आहे उद्या, आणि फक्त योग्य वेळ तुम्हाला सांगितलं प्रदोष काळ म्हणजे उद्या संध्याकाळी जर तुम्ही उद्यापन केलं तर अतिशय उत्तम, तुम्हाला योग्य वेळ सांगितली। आता उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे की प्रत्येक गुरुवारी आपण काय करतो, आपण सकाळी लवकर उठतो, शुचिर्भूत होतो आणि झाल्यावरती आपलं घर उद्या स्वच्छ करायचं आहे। काना कोपरा आपला उद्या पूर्ण स्वच्छ पाहिजे आहे, जाळे जळमटे फॅन्स सगळं काही उद्या स्वच्छ पाहिजे आहे, जेणेकरून वाटल्यास तुम्ही आजच बुधवार आहे, कोणी गुरुवारी साफसफाई करत नाही तर तुम्ही आज बुधवार आहे आजच सगळं काही स्वच्छ करून घ्या, काना कोपरा स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून धूळ कुठेही दिसणार नाही, अडगड दिसणार नाही, कारण की उद्या उद्यापनाचा दिवस आहे माता महालक्ष्मी आणि सोबत उद्या आपल्याला घरी सुवासिनी कुमारिका सुद्धा आपल्या घरी येणार आहेत उद्यापनासाठी, म्हणून सांगते आहे। जिथे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, शास्त्रच सांगतं की जिथे स्वच्छता असते तिथे माता महालक्ष्मी आपोआपच त्या घरामध्ये ही स्थिर स्थावर होत असते।
जिथे म्हणतात ना की बा एक म्हण सुद्धा आहे बघा त्याच्यावरती, जिथे हात तिथे हात. आता हे झाल्यानंतर तुम्हाला माहितीये की उद्या सगळ्यात महत्वाचं, उद्या घर स्वच्छ असणार आहे. उद्या आपल्याला आपला जो प्रवेशद्वार आहे तो पण स्वच्छ करायचा आहे. आपल्याला छान असं, आपण आता मार्च महिन्याच्या कोणी प्रत्येक गुरुवारी असेल किंवा पहिल्या गुरुवारी स्वस्तिक छान हळदी कुंकाने काढलेलं असेल तेच असू द्याचं. कोणी काढलं नसेल तर त्यांनी उद्या नक्कीच उद्या नव्याने हळदी कुंक आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. शुभ लाभ लिहायचा आहे, त्याची पूजा अर्चा करायची आहे. सोबतच सगळ्यात महत्वाचं उंबरा जो आहे आपल्या प्रवेशद्वाराचा तो सुद्धा आपल्याला स्वच्छ गोमूत्र, हळद आणि मीठ या पाण्याने स्वच्छ करायचा आहे. चौकट पुन्हा स्वच्छ करायची आहे आपल्याला, आणि त्या उंबऱ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायला उद्या विसरायचं नाही आहे. म्हणून सांगते, कारण की उद्या उद्यापनाचा दिवस आहे, गुरुवार आहे, म्हणून सांगते आहे. तर आपल्याला हे करायचं आहे, रांगोळी वगैरे काढायची आहे, उंबऱ्याचे पूजन करायचं आहे. घरातली आपली जी काही गॅस शेगडी तिचं सुद्धा पूजन उद्या करायला विसरायचं नाही आहे आपल्याला. आता सगळ्यात मेन मुद्द्यावर येऊयात. आता उद्यापनाच्या वेळेस आपल्याला किती कुमारिका आणि त्या किंवा सवाष्ण स्त्रिया बोलवायच्या आहेत, खूप लोकांना प्रश्न पडतो. तर कारण की आपल्याला जर तुम्हाला सुवासिनी बोलवायच्या असतील, तुम्ही 1 बोलवा, 5 बोलवा, तुम्ही वाटलं असं 7 बोलवा, त्याच्यापेक्षा बोलवा. कारण की मला तर त्याच्यापेक्षा जास्त कोणी येऊ शकणार नाही, कारण की गावाकडे तर ठीक आहे, पण आता इथे शहरामध्ये खूप स्त्रिया ज्या आहेत जॉबला आहेत, कोणाचं टायमिंग वेगळं आहे, कोणाचं कसं आहे, कोणाचं काही अडचण आहे, कोणाचं सुतक आहे, विटाळे, काही अजून गोष्टी आहेत जेणेकरून तुम्हाला तेवढ्या प्रमाणात महिला भेटणं शक्य जर झाल्या नाही. एक जरी सुवासिनी उद्या भेटली तरी सुद्धा चालणार आहे, काही सुद्धा हरकत नाही. असं नाही की एवढ्याच पाहिजे तेवढ्याच पाहिजे, कुठून तरी आणा, काहीतरी करा, मग नाही भेटला तर मन नाराज करा, असं करायचं नाही. एक जरी सवाष्ण स्त्री भेटली तरी सुद्धा चालेल. वाटलं तर तुम्हाला 5 भेटला तरी सुद्धा चालेल, 7 भेटला तरी सुद्धा चालेल. आता सुवासिनी स्त्रिया नाही भेटला समजा तुमच्याकडे, तर तुम्ही कुमारिकांना बोलवा. कुमारिका सुद्धा माता महालक्ष्मी स्वरूप असतात, त्याच्यामुळे सांगते आपण नवरात्रीमध्ये कसं बोलवतो त्याच पद्धतीने तुम्ही कुमारिका सुद्धा बोलू शकता. कुमारिका सुद्धा त्याच संख्येने तुम्ही बोलवा. 1 बोलवा, 5 बोलवा, 7 बोलवा, तुम्ही त्या संख्येने बोलू शकता. एक आपला जर ठीक आहे तुमच्या आता अशा ठिकाणी तुम्ही आता तिथे कुठेच मुली सुद्धा नाही आहे किंवा कोणी सवाष्ण स्त्री सुद्धा यायला तयार नाही, तुमच्या घरामध्ये स्वतःची मुलगी तर असेल ना, ती सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप आहे. तुम्ही घरातल्या मुलीचं तुम्ही औक्षण करा, तिला तुम्ही गोडधोड खायला द्या, तिला हळदी कुंकू लावा, तरी सुद्धा चालेल. तिला एखादं फळ वगैरे तरी सुद्धा चालणार आहे. स्वतःच्या मुलीचं उद्या तुम्ही जरी उद्यापन दिवशी औक्षण केलं तरी सुद्धा चालणार आहे, काही सुद्धा हरकत नाही. कारण की खूप असे ठिकाण आहेत जिथे कोणी कोणाकडे जात नाही, कोणी कोणाला पाठवत नाही, अशा कुठल्या गोष्टींसाठी कोणी मानत नाही. आता आपल्या संस्कृतीतले जर लोक असतील तर ते पाठवतात, पण नसतील अदर ह्याचे असतील तर ते पाठवत सुद्धा नाही. त्याच्याबद्दल काही माहिती सुद्धा नसतं की हे व्रत काय आहे, त्यांनी कशासाठी बोललंय. त्याच्यामुळे भीतीपोटी आजकालच्या या म्हणजे कलियुगामध्ये कोणी कोणाला कुठेही पाठवत नाही, मुलांना तर नाहीच नाही, आणि स्वतः सुद्धा जात नाही. तर मंडळींनो, हे झालं आता आपलं किती बोलवायच्या संख्येने आणि कशा बोलवायच्या आहे ते. आता सोबतच आता तुम्हाला सांगितलं, आता ह्या ज्या सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिका ज्या घरी तुम्ही तुमच्या बोलणार आहात, ज्या तुमच्या स्व इच्छेने यथाशक्ती जेवढ्या संख्येने बोला तेवढ्या संख्येने तुम्ही बोलणार तर आहातच उद्या, आणि संध्याकाळीच बोलवायचं आहे आपल्याला. तर आता आपल्याला माहिती आहे की उद्यापन दिवशी आपण काही ना काहीतरी वस्तू त्यांना देत असतो, भेटवस्तू. उद्यापन दिवशी हळदी कुंकू आणि एखादी भेटवस्तू देत असतो. आता आपल्या या कथेमध्ये किंवा आपल्या म्हणजे मागच्या काही वर्षांपासून आपण जेव्हापासून हे व्रत करतो तेव्हा एकच गोष्ट सांगितली की उद्यापन दिवशी एक फळ आणि हे व्रत पुस्तिका आपण द्यायला पाहिजे. आपण उद्यापन दिवशी महिलांना किंवा कुमारिकांना असं दिलं पाहिजे. म्हणून मी पण पहिले देत होती, हे मी पण करायची पहिले, पण हळूहळू नंतर मी हे पोथी द्यायचं बंद केलं. का सांगते तुम्हाला, आणि तुम्ही सुद्धा, मी जबरदस्त नाही पण तुम्ही सांगा, तुम्ही दिलं तरी सुद्धा चांगलं आहे, काही हरकत नाही. पण मी सांगेल की बा तुम्हाला ह्या पोथीचा आपण ज्यावेळेस उद्यापन दिवशी आपण महिलांना कुमारिकांना आपण देतो ही पोथी, औक्षण वगैरे करून प्रसाद दिल्यानंतर ही पोथी त्यांच्या ओटीमध्ये आपण ठेवतो आणि फळ सुद्धा देतो. तर मला एक सांगा, आता ज्या महिलांना आपण बोलवलं आहे किंवा ज्या कुमारिकांना आपण बोलवलं आहे त्या व्यवस्थितपणे त्यांच्या घरी ह्या पोथी हाताळतीलच कशावरून? ते हे व्रत करणार असतील तर ठीक आहे, नसतीलच करणार तर त्या पोथी कुठे ठेवणार? त्यांना सुद्धा प्रश्न पडेल, कारण की ह्याच्यावरती माता महालक्ष्मीचा फोटो आहे, देवी देवतांचे फोटो आहेत मागे. तर एक प्रकारे कसं असतं, त्यांना सुद्धा कोड पडतं की पोथी ठेवू कुठे मी, आणि जरी ठेवली त्यांनी तर वर्षभर ती तशीच पडून राहणार आहे अडगळीमध्ये, त्याच्यावर धूळ साचणार आहे. तर त्यांना हात सुद्धा वर्षभर लावणार नाहीत, कारण की ते सुद्धा व्रत करत नसतील किंवा ते वर्षभरातून एकदाच हे करतील. आणि असं नाही आहे, आता ही पोथी अडगळीत पडल्यावरती विचार करा, त्या व्यक्तीला सुद्धा दोष लागेल, कारण की त्याला व्यवस्थित सांभाळलं नाही, धूळ साचली आहे, नाही ते त्याला म्हणजे स्पर्श झाला असेल, हात लागला असेल त्या पोथीला, तसं सुद्धा होऊ शकतं. किंवा ती ठेवून फाटून जाईल किंवा काहीतरी होईल, अशा प्रकारे होऊ शकतं गोष्टी.
मुलींना तुम्ही देता, त्यांनी व्यवस्थित घरी नेऊन ठेवली, दिली तर ठीक आहे. नाहीतर ती त्यांना सुद्धा त्याचं काही महत्त्व माहिती नसतं कुमारिकांना. त्याच्यामुळे त्या सुद्धा कशा हाताळतील ते सुद्धा आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे एकंदरीत काय होतं, त्यांना सुद्धा म्हणजे कोडं पडतं, की पोथी आम्ही नेमकी ठेवायची पोथी कुठे ठेवायची आणि तुम्ही देणार आहात, तुम्हाला सुद्धा त्याचे कुठेतरी दोष लागू शकतात, त्यांना सुद्धा लागू शकतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय, तुम्ही ज्या सवाष्ण स्त्रियांना किंवा कुमारिकांना बोलवलं आहे उद्यापना दिवशी, त्याच कुमारिकांना किंवा त्या सवाष्णांना अजून तुमच्या सोसायटीमध्ये किंवा अजून तुमच्या घराबाजूला कोण ना कोणतरी बोलवलंच असेल त्यांना, तर विचार करा त्यांना ही एकच पोथी 5 जणी 7 जणी ज्यांनी कोणी बोलवलं त्यांच्याकडे डबल डबल ही पोथी त्यांच्याकडे होणार. मग त्यांना किती मोठा प्रश्न पडू शकतो. कारण की सुरुवातीला माझ्याकडे पण असंच व्हायचं. माझ्याकडे पण सुद्धा मी द्यायचे. माझ्याकडे सुद्धा अशाच 5-6 पोथी तयार व्हायच्या आणि वर्षभर त्या ठेवायच्या कुठे? त्याचं करायचं काय? हे सुद्धा मला प्रश्न पडायचा. मग सरळ-सरळ मी एक गोष्ट करायला सुरुवात केली. तुम्ही सुद्धा सुरुवात करा. नक्की सांगेल चांगलीच गोष्ट आहे. जर तुम्ही सवाष्णांना किंवा कुमारिकांना जर बोलवलं उद्यापनाला, त्यांना तुम्ही छान घरी बोलवा. त्यांचे म्हणजे म्हणतात ना, की त्यांचे पाय वगैरे धुवा, त्यांना औक्षण करा. त्यांना तुम्ही काय करायचं आहे, त्यांना प्रसाद वगैरे खायला द्या. सवाष्ण स्त्रिया तुम्ही खीरचा प्रसाद उद्या त्यांना दिला प्रसाद म्हणून तरी सुद्धा चालेल कुमारिकांना आणि सवाष्णांना. आणि जर तुम्हाला सवाष्णांना जेवू घालायला तुम्ही जेवू सुद्धा घालू शकता. कुमारिकांना जेवू घालायला तुम्ही त्यांना सुद्धा जेवू घालू शकता. काही सुद्धा हरकत नाही. यथाशक्ती करा. खीर, साधं दूध जरी दिलं तरी सुद्धा प्रसाद म्हणून तरी चालणार आहे. काही सुद्धा हरकत नाही. आता आपण त्यांना उद्याच्या दिवशी काय द्यायचं ते तुम्हाला सांगते योग्य पद्धत, जेणेकरून तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाही. सवाष्ण स्त्रिया असतील त्यांना हळदी कुंकू लावा. त्यांच्या ओटीमध्ये तुम्ही एखादा ब्लाऊज पीस 5 जणी असेल तर 5 जण एक एक ब्लाऊज पीस, एक एक फळ त्यांच्या ओटीमध्ये थोडेसे तांदूळ, गहू जे असेल ते आणि एखादं फूल वगैरे किंवा गजरा 5 जणींना 5 किंवा एक जण बोलतो एकीला सुद्धा तुम्ही एक ब्लाऊज पीस, एक नारळ किंवा एखादं फळ, गहू, तांदूळ त्याच्यामध्ये थोडेसे जे असेल ते आणि एखादा गजरा किंवा एखादा मेहंदीचा कोन, बांगडी हे पण तुम्ही सौभाग्य अलंकार सुद्धा तुम्ही उद्यापन दिवशी देऊ शकता महिलांना, कुमारिकांना. कुमारिकांना तुम्ही त्यांच्या आवडीच्या वस्तू देऊ शकता. आता एज्युकेशन देऊ शकतात किंवा त्यांना सुद्धा नटायला आवडतं लहान मुलींना. त्यांना सुद्धा तुम्ही एखादं हेअर बेल्ट, ब्रेसलेट किंवा जे काही असेल टिकल्या वगैरे तुम्ही ते सुद्धा त्यांना देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही हे अशा प्रकारे उद्यापन जर केलं तर कसं आहे तुम्हाला काही दोष लागेल याचा नाही. त्यांना सुद्धा कोडं पडणार नाही. कारण की तुम्ही त्यांना ज्या वस्तू दिल्या आहेत त्या त्यांच्या उपयोगाच्याच आहेत. त्या कुठे ना कुठे त्याचा उपयोग करणारच आहेत. म्हणून सांगते की उद्यापना दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर या पोथी वाटण्याच्या पेक्षा तुम्ही सरळ-सरळ त्यांना तुम्ही ह्या पद्धतीने ह्या वस्तू दान करा. तुम्ही ह्या वस्तू त्यांना भेटवस्तू म्हणून द्या. तरी सुद्धा चालेल. आणि उद्यापनाच्या दिवशी आपण त्यांना प्रसाद किंवा त्यांची ओटी वगैरे सगळं काही भरलं. ते सगळं काही झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला उद्या त्यांचे चरण स्पर्श करायला विसरायचं नाही आहे. कारण की त्यांच्याकडून आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळालाच पाहिजे. आता अजून एक प्रश्न पडेल की ताई आमच्याकडे एकही बाई यायला तयार नाही, एकही मुलगी नाही आहे. मग काय करायचं? मी आउट ऑफ कुठेतरी अशा ठिकाणी राहते की जिथे कोणी यायला तयारच नाही. तर मग काय करायचं सरळ? त्या महिलांनी काय करायचं, तुमच्या घरामध्ये जी तुम्ही माता महालक्ष्मीची गुरुवारची पूजा मांडणी केलेली आहे, तिची तुम्ही ओटी भरा. तुम्ही तिची ओटी भरा. तिथे तुम्ही ब्लाऊज पीस सगळं काही ठेवा. माता महालक्ष्मी तिथे सगळं काही ओटी तिथे भरा आणि तिथून ती ओटी तुम्ही उद्याच गुरुवारी संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये माता महालक्ष्मीचं एखादं मंदिर असेल तुमच्या घराजवळ, तिथे जाऊन तिची ओटी तुम्ही तिथे भरा. तरी सुद्धा चालेल. अजून हा एक पर्याय आहे, तुम्हाला कोणीच नाही आलं तरी चालेल. तुम्ही तिथे जाऊन तिथे हे करा आणि उद्या तुम्ही गोड नैवेद्य तर संध्याकाळी करणारच आहात माता महालक्ष्मीसाठी. तर तिला तुम्ही तिथे तुमचं ते प्रसाद सुद्धा स्वीकारेल. फक्त ओटी तिची भरा आणि ती मंदिरात तुम्ही किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही ते दान सुद्धा करू शकता. तरी सुद्धा चालणार आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही उद्यापन करायला विसरू नका. साधी सोपी पद्धत आहे आणि कोड्यात पडण्यासारखी सुद्धा नाही आहे. कारण की आपण ही पोथी देणार, त्यांना सुद्धा कोरडं ठेवायचं कुठे, आपल्याला सुद्धा कोरडं की आपण त्यांना देणार, मग त्यांनी ते नीट सांभाळलं तर ठीक आहे. नाहीतर कुठेतरी दोष त्याचे थोडे आपल्याला थोडे त्यांना. त्याच्यामुळेच असं करू नका. आपल्याला शक्य असेल तर यथाशक्ती होईल त्या वस्तू तुम्ही वेगळ्या वस्तू दुसऱ्या काही तुम्ही त्यांना उद्या भेट वस्तू म्हणून द्यायला विसरायचं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न, खूप जणींनी मला कमेंट केली की ताई सुतक आहे, आम्हाला विटाळ आहे, चौथ्या गुरुवारी मग आम्ही काय करायचं? त्यांना मी सरळ सांगते तुम्हाला, जर तुम्हाला शक्य नाही आहे, सुतक विटाळ आहे, उद्याच्या गुरुवारी, चौथ्या गुरुवारी शेवटच्या, शेजारणीला बोलवा. तिला ती जागा तिथली स्वच्छ करायला लावा तुमच्या घरातली. तिला स्वतः गोमूत्र टाकून स्वच्छ करायला लावा. तिला ते पूजा साहित्य काढून पूजा मांडणी करायला लावा. त्या शेजारणीलाच किंवा एखादी कोणतरी मैत्रीण असेल शेजारी तिला बोलवा. एवढं माझ्यासाठी एक गुरुवार कर म्हणावाई आणि तेवढी पूजा मांडणी कर, सगळं काही कर. पोथी तूच वाच म्हणा. फक्त तुम्ही उपवास धरा. ज्यांना सुतक भेटत त्यांनी फक्त उपवास करावा. तिला सगळं काही ते पूजा मांडणी करून सर्व कथा वाचन, दिवा
एखादं तिने स्वतःच्या घरातूनच एखादं साखर एखादं फळ तिने घेऊन यावं, तिचे नैवेद्य म्हणून दाखवावा तिने, आणि आरती सुद्धा तिलाच करायला लावायची आहे. तुम्ही फक्त लांब बसून कथा जरी ऐकली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आणि तिलाच काय करायचं, एखादी भले तुम्हाला आता 5 जणी ठीक नाही, पण एक मुलगी बोलवून घ्या कुठली तरी, किंवा तिचीच मुलगी असेल एखादी तिला बोलवा, किंवा शेजारणी एखादी बाई असेल तिला बोलवा, आणि तिला ओटी, हळद कुंकू ओटी भरायला लावा, तिला पाय पडायला लावा, आणि एखादं फळ वगैरे तिला द्यायला लावा. अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता उद्याच्या गुरुवारी. कारण की महिना बदलेल, पौष महिना लागेल आता 19-20 पासून. मग त्या पौष महिन्यात उद्यापन करायला काही हरकत नाही आहे. याच्यामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्येच याचं उद्यापन करावं शेवटच्या गुरुवारी. तर आता ह्याचा सुद्धा मी तुम्हाला नीट व्हिडिओमध्येच उत्तर दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. अशा प्रकारे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.